नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत बाळ्याच्या खंडोबा। तुम्हाला देवाचं दर्शन दाखवतो पूर्णपणे। आणि आपल्याला महाराजांना आपण जरा तिथं पुढं आवाज असल्यामुळे यांना पाठीमागे घेतले आणि त्यांना आपल्याला त्यांनी भरपूर सहकार्य केले। आपल्याला पूर्णपणे देवाची माहिती सांगतील, देव कधीपासून आहे आणि देवाची स्थापना कधीपासून झाली आहे, कशा कशा प्रकार आहे। तर चला आपण भेटूया त्यांना। ही मुख्य दरवाजा, आपण आलो आहेत अगदी खंडोबा देवाच्या समोर। आता सध्या इथे एक तरुण भक्ती करणारे पुजारी आहेत, त्यांना थोडीशी माहिती विचारू आपण। महाराज, खंडोबाबद्दल आपल्याला किती दिवसापासून किंवा किती सालापासून आहे ते आम्हाला माहिती सांगचाल का? काकांना माहिती आहे का? तर ठीक आहे, काकांची माहिती बाहेर आहेत तर मी बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर घेतो। आभार आहे। हे पहा डिगमळ मंदिराच्या आतच आहे। मंदिराच्या समोरचा जो भाग असतो त्या भागामध्ये आहे। मंडळी, आपण आलो आहोत बाळ्याच्या खंडोबाला। सोलापूरपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। तर एक मंडळी आपल्याला हे मित्र अकलूजवरून आलेले आहेत। हे सांगतील आपण कधीपासून येतो आणि ते बरं, तुम्ही महाराज किती दिवसापासून येता इथं देवाला? फार पूर्वीपासून, म्हणजे आमच्या वडिलांचं आमचं एक कुलदैवतच आहे। होय, त्यामुळे आम्ही नेहमी चालतो। पिढ्यानपिढ्यापासून तुमची परंपरा चालत आलेली आहे म्हणायचं। तर प्रॉपर आपण कुठले म्हणले? प्रॉपर आमचं गाव सांगोला जवळ लोणेरे म्हणून गाव आहे। सध्या आम्ही स्थायिक अकलूजमध्ये आहे। बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। तर तुम्ही दरवेळेस येता? हो हो, प्रत्येक वर्षी आम्ही। मग तुमचा काय देवाबद्दलचा अनुभव आहे का, सांगू शकाल का? हो, 100% काय आहे नेमकं सांगू शकताल का? तर आपली मनापासून आहे आणि देव म्हणजे आम्ही वडील उपरजनपासून असल्यापासून आम्हाला म्हणजे अनुभव आहे चांगला। हे सगळे तुमचे फॅमिली मेंबर आहेत का पूर्ण? बघा, यांचं एवढं मोठं कुटुंब आहे, बघा किती माणसं आले त्यांची। पहिल्याच वेळेला आले आमच्यामुळे। ठीक आहे, काही गोष्टी आवाजामुळे आपल्याला थोडी ऐकायला अडचण येते, पण बरं झालं, भरपूर माहिती दिली तुम्ही पण आल्यात। आणि आमची मोलाची बोल टीम तुमचे मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। महाराज नमस्कार। आम्हाला बाळेच्या खंडोबाबद्दल थोडी माहिती सांगचाल का? ही बाळेगाव सोलापूरपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। हां, इथं मंदिर कमीत कमी राजे राजवाड्याच्या काळाच्या अगोदरपासून आहे। बरं बरं। राजा दमयंतीचा काळ जे होता, सर्वसाधारण इसवी सन 1600-1700 पुढून असेल, पुढून आहे। हां हां, 500-700 वर्षापूर्वीचा ही खंडोबाचं मंदिर आहे। बरं, आम्हाला एक सांगा की खंडोबाच्या याच्या अगोदरचे जे स्थलांतर म्हणजे कुठल्या गावावरून आलेत असे काय ख्याती आहे का? कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यामध्ये खानापूर म्हणून गाव आहे। त्या खानापूरमध्ये पहिल्यांदा शंकराने मणिमल्ल्या दैत्याचा वध करून तिथं पहिलं स्थान आहे। तिथून महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मिळून 14 ठिकाणी खंडोबाची मूळ ठिकाणं आहे ती। त्यापैकी बाळे गावात एक खंडोबाचं मंदिर आहे। अशा ठिकाणी इथं सर्व 18 पगड जातीला कुळाचार म्हणून आहे। भाविक सर्जन येते, देवधर्म करते, गुरव पुजारी आहेत, पूर्वीपासूनच आहे। तर मंडळी बघा, महाराजांनी आपल्याला भरपूर अशी माहिती दिली आहे। असं वार असो किंवा नसो, अशी भाविक मंडळी अशी भरपूर प्रमाणात इकडे येत असते
आणि देवावर पूर्वीपासून सर्वांची अशी श्रद्धा आहे. हे पाठीमागल्या साईडून आपण पाहतोय हे मंदिर असं एवढं उंचच्या उंच असं शिखर आहे. ते बघा, हे छोटा मुलगा आपला व्हिडिओ पाहून किती आनंदाने आलेला आहे. मोर तर महाराज आभारी आहोत एवढी माहिती दिल्याबद्दल. या दर्शनाला या देव नवसाला प्रत्येकाच्या पाहुण्यासारखा आहे. हो, अडचणीला संकटाला धावून येण्यासारखा आहे. चालतंय.